इंजेगाव येथील स्मशानभूमी गेली चोरीला, महिला सरपंचाचे जिल्हा परिषदेसमोर सरणावर बसून अनोखे आंदोलन। इंजेगाव गावातील स्मशानभूमी चोरीला गेली आहे अशी अजब तक्रार घेऊन नांदेड जिल्ह्यातील मौजे इंजेगाव येथील महिला सरपंच मुक्ताताई पंचलिगे यांनी थेट जिल्हा परिषदेसमोरच सरणावर बसून अनोखे आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे। इंजेगाव येथील गट क्रमांक 34 मध्ये असलेली स्मशानभूमी आणि सार्वजनिक मालमत्ता काही लोकांनी बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप गावच्या सरपंचांनी केला आहे। वारंवार तक्रारी करून आणि पाठपुरावा करूनही प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने अखेर त्यांनी थेट जिल्हा परिषदेसमोरच सरण रचून त्यावर बसून आंदोलन करण्याचा पवित्र बोला। नमस्कार, माझं नाव मुक्ताताई इंजेगाव येथील सरपंच आहे। गेल्या 3 दिवसापासून आम्ही उपोषण करत आहोत। प्रशासनाच्या माणसाकडून अधिकाऱ्यांकडून प्रशासनाचे अधिकारी आम्हाला भेट देण्यासाठी आणखी आलेले नाही आहेत। इतकं व्यस्त आहे की 4-4 वेळेस पत्र देऊनही उपोषणाला बसणार आहे असं सुचून त्यांना काहीच भम वाटत नाही। आज 3 दिवस झालं महिला सरपंच उपोषणाला बसलेली आहे, तरी त्यांना काहीच वाटत नाही। त्यांना गावली आमच्या इथे सीओ आहेत, त्यांच्या टेक्स्टला आम्ही पत्र केल्याच्या नंतर 10व्या 15व्या दिवशी फाईल जात असते आणि आता सध्या त्याला त्यांच्या टेक्स्टला शौचालयाचे फाईली असून त्यांना सही करण्याची फुरसत नाही। 2 वर्ष झाले शौचालयाचा लाभ लाभार्थ्यांना भेटत नाही आहे। आताही लाभ भेटतो किंवा नाही हे मी सांगू शकत नाही। पुन्हा 4 महिने झालं नांदेड तहसील येथे आम्ही पत्र केलं की स्मशानभूमीची जागा लावून देण्यात यावी। तर आज तहसीलदार संजय वारकर म्हणतोय की त्या फाईलमध्ये कागद कमी आहेत। आणि मग कागद कमी आहेत आम्हाला सांगायला पाहिजे ना, असं कळवायला पाहिजे ना। लिहिता तर येते ना तुम्हाला, लिहिता येते म्हणूनच तुम्हाला तिथं बसवलं ना, कळवायला पाहिजे लेखी लिहून की तुमच्या याच्यामध्ये हे प्रस्तावामध्ये हे कागद कमी आहेत। आम्ही ठराव दिलं ग्रामपंचायतचा आणि पुन्हा लेटर पॅडवर लिहून दिलं, गावकऱ्याचे साईन केलं। आणखी काय पाहिजे तुम्हाला? संमतीपत्र दुसरं काही पाहिजे होतं पुरावा त्याच्यासाठी इथे कळवायला पाहिजे। आम्ही तसं प्रश्न केले असता ते म्हणतात की आम्ही तुम्हाला शिकवायला बसलेलो नाही आहेत, आम्ही रिकामे नाही आहेत, माझ्याकडे उभं दिलं आहे असं ते बोलत आहे। पुन्हा अजून म्हणतात की तुमच्या इथं ते स्मशानभूमी आहे ना, तुमच्या इथं शेड आहे म्हणून व्हिडिओनं कळवलेलं आहे। अरे स्मशानभूमी नाही म्हणून 4 वर्ष झालं पत्र करत आहोत, पत्र मला जड व्हायची त्याची उत्तरही येत नाही आहे। आणि 4 महिने झालं तुमच्याकडे स्मशानभूमी नाही म्हणून लावून दिलेले लावून द्या म्हणून पत्र केलेलं आहोत। मग तुम्हाला कळलं पाहिजे की कलेक्टरला तुम्ही कळवता की इंजेगावला स्मशानभूमी आहे, स्मशानभूमी आहे तर चोरीला गेली असं मग हुडकून घेऊ आमची स्मशानभूमीचं शेडचे स्मशानभूमीचे पत्र घ्यायचं। तुम्हाला मग आम्हाला पत्राद्वारे कळवलं पाहिजे की आम्हाला व्हिडिओकडून असं उत्तर यायलंय। तुम्ही संबंधिताला तुम्ही सांगायला पाहिजे की तुम्ही पत्र करायचं, आम्ही पत्र करायचं तुम्हाला उत्तर द्यायला टाईम नाही आहे। आणि सीओचं कलेक्टरचं पुन्हा आयुक्तालयाचं पत्र आलं की ते आमच्या तोंडावर असं थापता की हे आलेलं आहे, गोटे मंजूर होणार नाही, हे आलेलं हे पत्र आलेलं आहे, तुमचं काम बंद आहे। मग आलं ते पत्राचे प्रोसिजर लावलेलं आहे ते बंद करून टाकून द्या। असं तर कोणते तुमच्याकडून अपेक्षा करणार नाहीत ना, डायरेक्ट सीओकडं कलेक्टरकडनं तर आयुक्तालयामध्ये जाऊन बसली तुम्हाला पत्र काला करते। आजचा कितवा दिवस आहे उपोषण? आजचा 3रा दिवस आहे। प्रशासनाचा कोणताच अधिकारी येऊन आम्हाला भेट दिलेली नाही, इतकं व्यस्त आहेत। कामाता बसवतात आणि असं महिलेला त्रास देतात आणि शेववर बसायची पाळी आणतात। नेमकं काय द्या प्रशासनाकडे काय मागणी? सेवा पंधरवाडा म्हणून असं गाजवतात, इथं तिथं जातात। आता महिला इथं बसलेली आहे, तिच्याकडे 5 मिनिटं त्यांना वेळ नाही भेटण्यासाठी 4 वर्ष झालं धडपड करत आहे महिला। तर हे सेवा पंधरवाड्यामध्ये काय हे लावणार? आता जर इथून पुढे जर मागणी जर पूर्ण झाली नाही तर दररोज इथंही एक सरण रचून रोज दर दिवशी एक